हे इथून तर सुरुवात आहे आमच्या क्रिएटर लोकांची. हे 2 टेक काढले की स्टोरेज फुल. जगाव का नाही आता काय कळलं मला माहिती कटकट. झालं चालू आमचं एडिटिंग मध्ये. हे आपलं डिलीट मारलं. क्रिएटर लोक म्हणजे एडिटिंग लोकांची असं लाईफ अशी असते नाही की भाई की स्टोरेज 100-256 बी दिला 1 TB बी दिला तर कमी आमच्यासाठी. कमीच आमच्यासाठी. So what's up everybody, it's Shru back it again with a new another vlog. तर गाईज आज आहे संडे आणि प्लॅनिंग तर काय केलेलं नाही, काय होणार आहे काय नाही. आता शरद वगैरे येईल, मित्र वगैरे आले तर ठीक, नाही आले तर मग दोघतच करेल. कारण की असं पण मला आता सध्या कोणाची गरज लागत नाही. अँड जितक्या दिवसांनी मी नोटीस करतोय की 1 हफ्त्यापासून मी माझं स्वतःच करतोय जे काय करतोय ते, आहे की नाही. तर होईल तेवढी बघतोय ठीक आहे, नाही झाली तर थोडंसं समजत नाही की एकटा आहे म्हणून, आहे की नाही. अँड सपोर्ट दाखवा तोपर्यंत मी जातो शरदकडं. आणि चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. पटापट जा तोपर्यंत करून घ्या आणि भेटूया तुम्हाला पुढे. तर गाईज निघलोय आता आणि काही ना काही करू म्हणलं आता. कारण की आमच्याजवळ काय असं हे नाही आहे की यार हे करायचं किंवा काही. त्याच्यामुळे आम्ही विचार केला, म्हणजे आता शरदला एक शूट आलेलं होतं कार डिलिव्हरीचं. तर मग ते अजून नाही का हो का याच्यामध्ये चालू आहे. मग त्याच्यामुळे अजून काय फिक्स नाहीये. त्याच्यामुळे म्हणलं पहिले एकदा शूट करून आपण रिलेशनशिपला जाऊ. लोक पैसे नाही द्यायचे. लोक यार म्हणले गोष्ट काय ते गाड्या घेतात लाखोच्या. म्हणजे विचार काय करतात यार 1000 रुपयासाठी 3000 रुपयासाठी की यार शूट देऊ का नको देऊ. काही द्या ना, तर चांगलं प्रमोशन होतं. गाडीची रील भेटते माझा व्हिडिओ. तुम्ही कष्ट बघा ना त्या मग त्याच्या मागे कष्ट बघा. असं नाही की आम्ही नुसतं उचलला कॅमेरा की शूट झालं एडिट झालं. त्याच्या मागे स्ट्रगल आहे, त्याच्या मागे टाइम लागतो, 2 घंटे लागतात. मग ठीक आहे, होऊ शकतं एखाद्या वेळेस करून घ्यायचं मॅनेज. आता मी तर घेतल्याची भाई, मी तर ऑब्विसली गेला असतो शूट. कारण की आम्हाला ते घंटे शूटचा. तर आता म्हणलं की ते शूट केलं भोकात, पहिले आपलं शूट करून म्हणलं स्टेशनला जाऊन ते फक्त ते मारू म्हणलं. कारण की ब्लॉग तुम्हाला डेली देणंच आहे मला काही झालं. कारण की मी एकटा जेवढी माझ्याकडून बक्षुती होती मी ती करतोय आमच्या दोघांमध्ये. आणि अरे लाईट बक्षुती झाली. अच्छा, लाईटचीच बक्षुती झाली खरं बघायला गेलं तर याच्यात काही कोणाला दोन फायदा नाहीये. लाईफच झड चालू आहे. तरी मग ठीक आहे, तर काही ना काही आणि तुम्हाला दाखवा. आता पहिले जाऊया स्टेशनला, तिथं बघू काय होतं काही नाही. दोघांचं आम्ही अशी नक्की प्लेअर येतात की आम्ही काही पण काहीतरी एंटरटेनिंग पर्पज देऊ तुम्हाला की भाई एंटरटेनमेंट झालंय. पक्षाला आता जाऊया. ऊन लागणार काय तुम्हाला? ऊन नाही लागणार याला कायला. दिवस रात्र उन्हाळा पावसाळा इथंच उभा दिसते मला ती बाई. कष्ट करते पण कष्ट करते बाई. लेकराला घेऊन उभा उन्हात आणायचं म्हटलं तर कष्टाला डोक्यावर टोपलंय पुन्हा. 7.5 डंबल 5 मिनिटं पकडलं की सोडं वाटतं. 7.5 डंबल इथं 5 मिनिटं पकडलं की सोडं वाटतं. 5 मिनिटं बी काय सेकंड 10-15 सेकंड बी पकडलं तर असं वाटतं सोडून द्या आता. आता मग कष्ट करावं लागेल. आता आम्ही पण तेच करतोय. चलो उन्हात आणायचं बाहेर उन्हात आणायचं करतोय तर थोडंसं. आणि तिथं जाऊ तर सगळ्यात पहिली एक गोष्ट करा, तुम्ही चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा फटाफट. आणि आता मला वाटतं 115 सबस्क्रायबर झालेले आहेत, तर जवळपास 200 व्हायला आलेत. तर फटाफट 200 पूर्ण करा. 100 तर तुम्ही करून दिले मला, आता फटाफट 200 कम्प्लीट करा. फक्त सबस्क्राईब करा, फक्त सबस्क्राईब करा. लागलं तर लाईक कमेंट. नजारा आलं की दिखाई 500 सबस्क्रायबर वरती मोठा धमाका करू पाहिजे, ठीक आहे. तर त्याच्यामुळं फटाफट जाऊन लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला तिकीट टाळा म्हणजे पार्किंगचं घ्या सोडा. आता मुतारीच्या जागेवर गाडी लावतो आम्ही धामा. आम्ही फिरले डोके आले मला मग पैसे देणार नाही. पैसेच देणार नाही. पैसे लावत मग पैसे देणार. बघितलं का, शेवटी लावलं तर पोलीस चौकी समोरच लावली आहे बा. लावायची तर इथेच लावायची म्हणणं होते. रिस्पेक्ट सगळ्यात पुढं. वा आम्हाला काहीच माहिती नसतं कुठं काय चाललंय. डायरेक्ट रस्ता डायरेक्ट बाहेर सोडायला आम्हाला. डिप्रेशन आजकाल का व्हायला समजा ना आमचं. अरे भाई खरंच आहे का वापस रिटर्न. चला
हे इथून तर सुरुवात आहे आमच्या क्रिएटर लोकांची. ए 2 टेक काढले की स्टोरेज फुल. जगाव का नाही आता काय कळ ना मला माहिती कंटाळचं. सोडून जावं लागतं वाटतं जगाला. तेव्हा हे झालं चालू आमचं एडिटिंग मध्ये. हे आपलं डिलीट मार. क्रिएटर लोक म्हणजे एडिटिंग लोकांची असं लाईफ अशी असते नाही की बहिणचं की स्टोरेज 100-256 बी दिला 1 TB बी दिला तर कमी आमच्यासाठी. कमीच आमच्यासाठी. त्यामुळं आता थोडस शूट वगैरे करून घेतो फटाफट तुम्हाला दाखवत. चालू भैया कर भैया धंदे चालू आपले. अरे काही तिथे रिअल लाईफ मध्ये आयटम भेटत ना म्हणून आमचा पबजी मध्ये आयटम पकडली आणि तिच्यासोबत एडिट कसा काढलाय बाय. अरे बरं आहे बारीक बारीक गोष्टी मध्ये खुश असतो भैया. भेटली खुशी आम्हाला. जास्त खुश नाही व्हायचं माझं. ठीक आहे पबजी गेम होता. पबजी मध्ये गेम चालायचं. तर आता चालू 1-2 टेक काढणार खाली वरी चालू आहे आमचं. मोबाईल हलवून चालूच होता. आता पाय बी चालली खाली वरी जाऊ खालचे 2-4 टेक काढू. एक कॅज्युअल काढू यार असं म्हणजे रॅन्डमली नाही का पब्लिकचा आपला नको. आपण लय फेमस झालो. आपल्या रीलला डायरेक्ट चालले 2 मिलियन 3 मिलियन पैसे. अरे जाऊ खाली. आमची नुसती हेरा गिरी झाली वरती खाली 5 रुपये पाहिजे. आपण चालू करा. अरे श्रेय नाही का नाही का मावळा सगळं वापस इथून काय आता इथून खाली जाऊ. दोनों दवाई लिफ्ट चालवत नाही भाई डायरेक्ट चक्रा येते चला. इथे चांगला विचार केला होता खावा प्यावं काहीतरी. पैसे बी नाही. पैसे टाका यार स्कॅनर टाकतो तुम्हाला खाली. काही गरिबीचं भलं करा जरा. हा म्हणतो मी शर्ट काढून बसतो 2-5 रुपये तरी भेटते नाही त्याच्या इथं. काय मिळते पुन्हा जाण्याचं फिरावं लागतं पाहिजे. तुझ्याकडून शिकलो ना भाया मुंगीच्या आणि ते आता जे बोललो असतो म्हणलं जाऊ द्या. आता भाऊ असलं टेन्शन घेऊ सगळं भेटत. काय दिलं बा हमारे साथ रहेगा तो ऐसी मजा करेगा ऐश करेगा. काय भेटो का ना भेटो हे भेटन तुला याड. जिरा नाही हे मोसंबी इथे बी जाणार तिथं शिव्या भेटायला आम्हाला पॅकेटावर बी शिव्या द्यायला. जेवायला भेट ना आम्हाला भाई. बाबा मस्त बसून खायले का द्या म्हणा 1-2 घास. नजर आपल्याला नजर लागली का पण गेलो आपण पूर्ण. आपल्या आयुष्याची नजर लागेल इथं. वाजला साहेब येईल थांबा आलोच. साहेबर बसू देते नाही का नुसतं रेल्वे चालवला होते. रेल्वे चालू थपलोय आम्ही पहिले. साहेब पुढे येते लवकर या तुम्ही बाहेर का एसी मध्ये बसा. नाही बरे बाहेर चाल नॅचरल हवा नॅचरल म्हणा. एसीची काय तब्येत बरी नाही हा पाहिजे. तर काही झालंय शूट फायनली केलेलं आहे शूट्स वगैरे. अँड आता चाललोय घरी जायच्या पहिले मामाकडे एक मान असतो आमच्या इथं. मामाकडे जावं लागतं. तर मग मामाकडे जाऊयात
आणि बघूयात काय काही नाही. म्हणजे आपला कारभार नीट चालला का? कारभार म्हणजे आमचा पैशाचा व्यवहार असतो तिथं, तर मग ते नीट चालले का नाही, हो ना. डीलरला बरोबर पैसे भेटायले का, पेमेंटला सॉरी लोकांना पेमेंट भेटायली का बरोबर, ते बघावं लागतं. आता जाऊयात आणि इथं ब्लॉगचा एंड करूयात आणि भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जाऊन फटाफट लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा. ठीक आहे, भेटूयात तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.